नीलेश बताऊंगा जो एक कैरेक्टर है. माणसाने आम्हाला वापस थांबवलेलं आहे. आमची ट्रिप काय होऊ देणार नाही. फ्लेवर तो आ रहा है. काही गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन अशा व्लॉगमध्ये. तुम्ही बोलू शकता त्याला आपण कोकण सिरीज. ओके, सो माझं कोकणात यायचा मेन मोटो होता की कोकमचं लग्न, निलेश कोकमचं लग्न. आणि आता तुम्हाला माहीत नसेल निलेश कोकम कोण आहे. सो निलेश कोकम एक असा कॅरेक्टर आहे जो तुम्हाला मागच्या रिसॉर्टला ज्यूस रिट्रीट या रिसॉर्टच्या व्लॉगमध्ये बघायला भेटलेला. त्याचं लग्न आहे, तर त्यासाठी आम्ही आलो होतो कुणकेश्वरला. आता कुणकेश्वरमधून काही टेम्पल्स आम्ही व्हिजिट करणार आहोत. त्यानंतर आमचे प्लॅन्स आहेत देवबागला जाऊन थोडे वॉटर ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोर करायचं आणि इथले कोकणातले खूप सारे स्पॉट व्हिजिट करायचे आहेत आम्हाला. आम्ही ट्राय करू एका दिवसात जेवढे स्पॉट कवर करता येतील तेवढे करणार आहोत. सो नेक्स्ट व्लॉग इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील कमलेश सांडव, हे जे आहेत आमच्या व्लॉगचे मेन ट्रिप प्लॅनर आहेत. ओके, सो आज काय काय प्लॅन करणार आहोत आपण? आज आपण आता पहिलं कुणकेश्वर मंदिरात जायचं, त्यानंतर तिकडून आपण पोखरबावला जाऊया. पोखरबावला आपल्याला काय भेटेल बघायला? गणपतीचं मंदिर. मग तिकडून आपण दामापूरला जाऊ, जिथे आपल्या दशावताराची शूटिंग झाली होती. ओके, त्यानंतर आपण मालवा आहे, लास्ट मालवा. सो फॉर युअर इन्फॉर्मेशन, हा याच्या वाईफसोबत आलेला होता. मी माझ्या वाईफसोबत आलो आहे आणि आमच्यासोबत अजून एक सिंगल मेंबर आहे जो आमचा एकमेव असा ड्रायव्हर आहे. हा माणूस कैसा लग रहा है तेरे को इतना ड्राइविंग करके, ड्राइविंग एक्सपीरियंस लेके? बहुत अच्छा भाई, रास्ता एक नंबर चुम्मा. चुम्मा रास्ता है. कितना स्पीड से भगा रहा है गाड़ी? 80 बस. जिसने टांग दिया उसके लिए तो क्या क्या बोले. बोले तो भाई हम लोग आने वाले थे. एक बंदा है, क्या उसका नाम है, राहुल. भाई गाड़ी लेके आने वाला था, भाई ने लगा दी भाई सबकी. 3 ड्रायव्हर मायनस किए. लास्ट मोमेंट खूप सारे प्लॅन चेंज झालेले आहेत. ॲक्च्युली हा एक ड्रायव्हर होता आणि राहुल म्हणून आमचा एक ऑफिसमेट आहे, त्यांनी लास्ट मोमेंट टांग दिली. ॲज युजल प्रत्येक ट्रिपमध्ये एक जण असतो जो असा लास्ट मोमेंट घाण करतो, त्यामुळे ह्या बिचारे एकट्याला खूप ड्रायव्हिंग करावं लागत आहे. मुझे भी वीडियो बनाने थे भाई. अभी देखते. हां, याला खूप सारे कॉन्टेंट शूट करायचे होते, बट आता असा सीन झाला आहे, हा ड्रायव्हिंग करणार तर कॉन्टेंट कोण शूट करणार. सो आता आम्हीच कॉन्टेंट शूट करणार आहोत. तर याला जितकं कॉन्टेंट भेटेल तेवढं द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, चालेल. आता आम्ही सगळे रेडी होतो आणि भेटूया. मग पहिला निलेशला भेटूया आणि त्यानंतर मग पुढचे स्पॉट फिरण्याचे आमचे प्लॅन्स आहेत. सो बी विथ अस. जो अक्षय बोला था ना कि नीलेश बताऊंगा जो एक कैरेक्टर है, मैरिनेशन हुआ है कल है तंदूर. वेक्टरचे अजून एक सदस्य काल नाचून दमलेला. मी सकाळी आलो 9 वाजता. पप्पा नाचलोस? हात दाखव, हात झाला बरं तुझा? नाही अजून सर्विस झाला ना. पप्पा बोलतो, पप्पा किती नाचलास? थोडंसंच ना, थोडंच नाचला तुझा. आय बोल ब्लॉगला कोणाचं हे करताय सगळ्यांचं. आम्ही जेव्हा माझ्या मित्राच्या घरी पोचलो तेव्हा त्यांनी जो पाहुणचार केला तो खरंच मनाला स्पर्श करून गेला. तिथल्या लोकांची सिम्प्लिसिटी काही वेगळीच होती. आम्हाला फ्रेश आंबे, कलिंगड आणि इतर फळांची जी ट्रीट दिली ती फक्त खाण्यासाठी नव्हती, तर त्यांच्या प्रेमाची ओळख होती. त्याच्यानंतर जे काही झालं ते तर अधिक स्पेशल होतं. माझ्या वाईफला पारंपरिक पद्धतीने औक्षण केलं गेलं. हे सगळं रिच्युअल्स बघून खरंच असं वाटलं की आजही आपल्या परंपरा जिवंत आहेत. हे सगळं फक्त एक व्हिजिट नव्हतं, हा एक अनुभव होता. आपण काही वेळासाठी त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झालो होतो असं वाटत होतं. ह्या माणसाने आम्हाला वापस थांबवलेलं आहे. आमची ट्रिप काय होऊ देणार नाही. कोकणातली माणसं आम्हाला सगळे घरं फिरवत आहेत. अजूनपर्यंत आम्ही निघालो नाही आहेत मालवण एक्सप्लोअर करायला. आता आम्ही चाललो आहोत उमेशचं घर बघायला. इथून वाव.
एक मेंबर आला घर लिटरली आम्ही आज 3-4 घरं फिरलो सगळ्यांच्या घरी. कोकणातला पाहुणचार खूप छान वाटला ना उम्या. तुझा कोकमच्या घरी आलाच नाही. हम कभी पहुंचेंगे हम लोग? वही तो मालवन घूमने गए, अभी घर ही घूम रहे. खाना है सब कुछ. आम्ही मालवण फिरायला निघालो होतो 10 वाजता. अजूनपर्यंत इथे कुणकेश्वरलाच आहे. अजून स्टार्ट केलीच नाही जर्नी. ह्याचा टाइम लॅप्सेस. उमेश सावतांचं घर. चलो फायनली सगळे घर करून आम्ही चाललो आता मालवण भटकंती करायला. बाय बाय उमेश दा. चला चलो आता आधी पहिला स्पॉट आमचा कुणकेश्वरचा आहे. त्यानंतर कोणता कमलेश? पोकर वाव. नंतर मग डायरेक्ट देवबागला वॉटर ऍक्टिव्हिटीज. लेट्स गो. समुद्र जवळ असून घरामध्ये समुद्र जवळ आहे ना. घे होते रिया. तुम्ही पण घेताय ना? 2 घ्यायचे. आल्यावर देऊ हे द्यायचं ना रिटर्न. चपला इथेच ठेवायच्या. चप्पल वरती आहे ना? आंबे घ्या, छोटे आंबे, मोठे आंबे. आंबे 1000पासून सुरुवात आहे, कमी करून घ्या. ते मंदिर. नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आहोत कोकणात एका मेस्मरायझिंग ठिकाणी, जे की आहे कुणकेश्वर टेम्पल. हे फक्त मंदिर नाही आहे, हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. इथे तुम्हाला समुद्राच्या गर्जनाही ऐकू येतील आणि त्याचबरोबर महादेवाचं शांत दर्शनही मिळेल. जिथे नेचर आणि डिवोशन एकत्र येतात ते ठिकाण म्हणजेच कुणकेश्वर. हे मंदिर बेसिकली लॉर्ड शिवाला समर्पित आहे आणि कोकणाचे लोक याला कोकणाची काशी असेही बोलतात. लोकांच्या माहितीप्रमाणे हे मंदिर खूप पुरातन आहे आणि इथले जे शिवलिंग आहेत ते स्वयंभू असल्याचा विश्वास आहे. सकाळी जेव्हा सूर्याचे पहिले किरण जेव्हा मंदिरावर पडतात तेव्हा इथे एक डिवाइन ग्लो दिसतो आणि संध्याकाळी सनसेट सोबत वेव्स आणि मंदिर एकदम सिनेमॅटिक फ्रेम क्रिएट करतात. इथे येऊन फक्त दर्शनच नाही तर एक इनर पीस तुम्हाला मिळतो. तुमचं मन शांत होऊन जातं आणि तुम्ही काही वेळासाठी सगळे टेन्शन विसरून जाशाल. म्हणूनच मंडळी, जर तुम्ही कोकणात येत असाल तर कुणकेश्वरला व्हिजिट करणं हे मस्ट आहे.
कुणकेश्वरच्या मंदिराला लागूनच सुंदर असा एक समुद्र इथे बघू शकता तुम्ही. आता आम्ही थोड्या वेळा समुद्र एक्सप्लोर करायला चाललो. अशक्य सुंदर असा कोकण. त्याला काय बोलतात? पंचायत नाही नाही कोक. हा कोकणचा मेवा. आमच्याकडे असे शाईनने घेतले कैरी पण आपण रिव्ह्यू बघू याचा. कसा आहे? एक नंबर. टेस्ट कशी लागते? काय मिक्स वाटतं? कैरी. हाँ सही है. व्हॉट इज मेड ऑफ? फ्लेवर तो आ रहा है. कैरीचा फ्लेवर आहे. सही. आधी नाही बोलत तू आता घेतो. आधी नाही बोलत होता आता घेतो. राईट. सो कुणकेश्वरचं टेम्पल एक्सप्लोर करून आणि त्या लगतचा समुद्र किनारा एक्सप्लोर करून आम्ही आता सगळे चाललो आहोत पोकरबाव या टेम्पलसाठी. टेम्पल एक्सप्लोर करायला. आणि मग तिथून आम्ही बहुतेक देवबागला जाणार आहोत. काही वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत तिथल्या फेमस त्या करायला. बट लिटरली मला एक एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटतं की हा जो कुणकेश्वराचा टेम्पल आणि त्याला त्याचा जो समुद्र किनारा आहे ना, तिथे कोकणामधले जे समुद्र आहेत ते आणि आपल्या मुंबईकडचे समुद्र यामध्ये खूप डिफरन्स तुम्हाला बघायला भेटेल. सेम आपण विचारून घेऊयात. साईम, मुंबई का समुद्र और इधर का कोकण का क्या डिफरेंस है? तेरे को क्या लगा? बहुत डिफरेंस है. क्लीन देख भाई. ये वाला जो दिख रहा है. ऐसा अपने इधर मिलता है क्या? मुंबईमध्ये भैया लोकांनी करून करून तिकडे वाट लावून ठेवलेली आहे. हा ना. इधर देख ना कुछ दिख रहा है पानी. बट कम्पॅरिझन केलं तर इथलं जी क्लिनलीनेस होती ना समुद्राची ती भाई लिमिट नाहीये. खूप छान आहेत आणि तिकडचे लोक पण खरंच खूप छान आहेत. ते बोलतातच कोकणची माणसं साधी बोली. ते आम्ही आज हे केलं, अनुभवलं. तर आता आपण डायरेक्ट भेटूया नेक्स्ट आपल्या जो पॉईंट होता एक्सप्लोर करायचा तो म्हणजे पोकरबाव टेम्पल. सो आपण तिकडेच भेटूया डायरेक्ट आता. लेट्स गो. कमल्या मस्त वाटतं ना बिना चपलीचं. कमल्या एक्सप्लेन कर आपण कुठे आलो आता? पोखरगावचं सुप्रसिद्ध मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर. गणपती मंदिर. स्पेशालिटी? पाण्यातलं म्हणजे. हो, पाण्याचं मंदिर आहे. अच्छा, म्हणजे पूर्ण मंदिर पाण्यामध्ये आहे. आणि इथे शूटिंग पण झालेली ना, तो बोलतो? हा. कोणती? युट्यूबवर सगळे इकडे येतात. अच्छा, म्हणजे देवगडचं हे एक असं फेमस प्लेस मानलं जातं. पाय वाजतायत. तर मंडळी, कुणकेश्वरचा टेम्पल एक्सप्लोर करून आम्ही वापस एका मंदिरात आलो होतो. कोकणातील हे मंदिर खूप फेमस आहे, ते म्हणजे पोकरबावचा सिद्धिविनायक टेम्पल. हे मंदिर बेसिकली लॉर्ड गणेशाला समर्पित आहे आणि इथला गणपती नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच जे भक्त इथून मनापासून प्रार्थना करतात त्यांची इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतो असा लोकांचा विश्वास आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथली प्राकृतिक सुंदरता. चारी बाजूला हिरवा निसर्ग, स्वच्छ हवा आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला इथे फील होतात. गणपती बाप्पाचं दर्शन घेताना एक वेगळीच मनाला शांतता मिळते. तसेच थोडस पुढे गेल्यावर तुम्हाला तिथे काही पायऱ्या दिसतील. त्या पायऱ्यांवरून खाली गेल्यावर तुम्हाला समोरच एक शंकराची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते, जी की पाण्यात स्थित आहे. पाण्यात असलेल्या शंकराच्या त्या मूर्तीला बघून खरंच खूप चांगलं वाटलं. काही वेळ आम्ही तिथे टाइम स्पेंड केला, आजूबाजूचा निसर्ग बघितला आणि पाण्यात फिश स्पाचा एक्सपिरियन्सही घेतला. पाणी हरवलं. तर मंडळी, तुम्ही कोकणामध्ये देवगडमध्ये येत असाल तर पोकरबावचं सिद्धिविनायक मंदिर नक्कीच व्हिजिट करा. एकदम पीसफुल आणि डिवाइन एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार हे नक्कीच आहे.
गणपती बाप्पा मोरया. सो आता पोखर भाऊचा सिद्धिविनायक टेम्पल करून आम्ही आता चाललो आहोत आमच्या नेक्स्ट स्टॉपला. नेक्स्ट स्टॉप अजून फिक्स नाही आहे की कुठे जाणार आहोत. कमलेशला विचारूया. कमल्या, नेक्स्ट स्टॉप काय आपला? बोल. आता धामापूर. धामापूरला काय? आपलं ते दशावतारचं शूटिंग झाली होती ना. पण मंदिर कशासाठी आहे स्पेशल? आता तिकडे गेला. कमलेशला पण माहिती नाही, मला पण माहिती नाही. तिकडे गेल्यावरच बघायला भेटेल. सो लेट्स गो टू धामापूर. 2 hours later. कमल्या, प्लान में थोड़ा चेंज होना. हम लोग मंदिर जाने वाले थे, अभी किधर आहे? कॅन्सल. तारकर्ली बीच टाइम संपला. सो आता डायरेक्ट तारकर्ली बीच काय तुझा? आपलं पॅकेज संपत आलाय. तू तो खुशी रहेगा रे, तेरे को बीच ही घूमना था. खाना खा के लेकिन क्या खाना खा टेम्पलचा प्लॅन कॅन्सल आणि आता आम्ही आलो तारकर्ली बीचला एक्सप्लोर करायला. इकडे विचारतो बेल्ट आहे का? इकडे भेटेल बहुतेक. नाही सटकत तुझी पॅन्ट आहे तशी. क्या बोला? हाँ, ये टाइटैनिक है, तारकर्लीची टाइटैनिक. जा बनेगा, जॅक बनेगा तू. तुला जॅक का पाहिजे? जॅकी आयटम का नाम पता नाही. काय शेवपुरी खायची. शेवपुरी? तारकर्ली मालवण मध्ये येऊन तुम्ही शेवपुरी खाता? आम्ही व्हेज वाले. देव काय माफ नाही खातं करणार. नाही. तो बघता, सगळं बघता. सो मित्रांनो, आपण जो टेम्पलचा जो आधी प्लॅन केलेला होता तो थोडा आपला फिसकटला. त्याच्यामुळे आपण आता आलेलो तारकर्ली बीचवर. सो तारकर्ली बीचवर पण आम्ही काही खूप सारे 2-3 रील्स शूट केलेत. आणि आता थोडा एक्सप्लोर करून झाल्यानंतर आम्ही एक प्रायव्हेट बोट हायर करायचं बघतो. आणि त्यानंतर ना तिथले खूप स्पॉट्स आहेत असे खूप सारे, जसं सुनामी आयलंड आणि अजून आहेत 2-3 स्पॉट, ते आम्ही फिरण्याचा प्रयत्न करतो आहे. सो बघूया आता, जर बोटचं जर अरेंजमेंट झाली लवकर प्रायव्हेट बोटची तर ते प्लॅन करायचं बघतोय आम्ही. सो आता कमलेश बोटसाठी विचारायला गेला आहे. जर टाईम भेटला, कारण आता वाजले आहेत 6, जर त्यांनी अलाव केलं बोटसाठी तर आपण जाणार आहोत तिथे आणि तिथले काही स्पॉट फिरणार आहोत. कारण आम्हाला आता निघायचं लवकरात लवकर साताऱ्याला, बिकॉज कोकमचं उद्या लग्न आहे. सो देर मे बी पॉसिबिलिटीज की आम्ही आता 12 वाजेपर्यंत साताऱ्याला पोहोचू. सो लेट्स सी, भेटूया आता डायरेक्ट बोट अरेंज होतं का ते झाल्यावर. सो आम्ही बोटचा इंतजाम केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत काही पॉइंट्स बघायला. आपण किती कपडे घालून आलोय? हां किती कपडे घालून आलोय? हां चालतं. का साडी बिडी घालून त्या फोटो काय बोट राईड स्टार्ट झालेली आहे आणि आता आम्ही इथले काही पॉईंट्स बघणार आहोत. सो लेट सी कोणते कोणते पॉईंट्स आपण एक्सप्लोर करतो, तुम्हाला पण बघायला भेटेल आणि आम्हाला पण. काय काय एक्सप्लोर करणार आहेत तुम्ही? बघू आता ते दाखवतील ते. तुला माहिती आहे स्पॉट माहिती आहेत तुला कोणते कोणते आपण एक्सप्लोर करणार आहेत? काय माहिती कुठे जाणार आहे? ए मामू, तेरे को पता है क्या क्या घूमने वाला है? नहीं इले आवाज नाही आ रहा है. आवाज नहीं आ रहा है, साले बहिरा हो गया. क्या क्या घूमने वाला है तेरे को पता है क्या? अभी इधर से गोवा.
लाटा दिसतायत ना, हा हा तिकडनं पुढे अरबी समुद्र चालू होतो अच्छा आणि या साईडला ही कर्ली नदी आहे. कर्ली नदी ओके आणि या दोघांचाही ते मध्येच संगम झाला. कर्ली नदी आणि समुद्र अरबी समुद्र यांचा संगम आहे आता भरती असल्यामुळे तुम्हाला पाण्याच्या कलर मध्ये तेवढा चेंज नाही दिसत. नाही दिसत मुंबईला जर तुम्ही आलात हम्म. पाणी जेव्हा कमी होत असतं तेव्हा, तर तुम्हाला इथे पूर्ण हा लाल पट्टा दिसतो. अच्छा पलीकडे एकदम निळगार. अच्छा एक मी व्हिडिओ बघितलेला होता रीलचा तो एक आलेला होता की लाल आणि अरबी समुद्रांचं मिश्रण झालेलं होतं ओके ओके मोठीच्या वेळेस हम्म. आता भरती झाली. तर आपल्या उजव्या साईडला हे देवबाग बीच आहे. हे वालं हे ओके देवबागचं लास्ट होतो. इकडे मालवण तालुक्याचा एंड होतो. देवबागला पुढे गोवा. डाव्या साईडला इथे वेंगुर्ला तालुका असतो. हा वेंगुर्ला वेंगुर्ल्याच्या पुढे पण गोवा. हा जो डाव्या साईडला दिसतोय ना, हा भोगवे बीच आहे. ओके हा महाराष्ट्रातला सर्वात क्लीन बीच आहे भोगवेचा. हा वाला हा आणि इथे मागे सचिन तेंडुलकर पण येऊन गेलेत वाढदिवस. या बीच मध्ये ओके तर समोरच्या या डोंगराचा आकार बघा पूर्ण मगरी सारखा आहे. आपल्या बोटच्या समोर जी हा. नारळाची झाड हा हा दिसते, हा हा ते तोंड आहे आणि पूर्ण मागे आकार बघा मगरी सारखा आहे डोंगर. हा म्हणून आपण याला क्रोकोडाईल शेप क्रोकोडाईल हा बरोबर ओके सो हे डोंगराच्या याच्यामुळे याला क्रोकोडाईल एक पॉइंट बोलतात राईट डोंगराचा शेपच क्रोकोडाईल सारखा आहे ओके म्हणजे रिअल क्रोकोडाईल्स नाही आहेत जे तू बोलत होतीस कोटाडी हवा ते मँग्रोव्ह आहे. ओके तांदळ तुम्हाला डिस्कवरी वरती वगैरे दाखवतात बघा. हा 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 त्या प्रकारची झाड आहे. त्याच्या खालती ही जी टोकेरी दिसत आहेत ना, हा हा ती संपूर्ण या झाडाची मुळं आहेत. अच्छा आणि ही मुळं वाळूला घट्ट करून ठेवण्याचं काम करतात. ती कितीतरी पोस्टी पाणी आलं तरी हा, हा. एका जागेवरती स्थिर राहते. आणि ही झाडं आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देत असतात. नॉर्मल झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन. अच्छा त्यामुळे ही तोडण्यावरती पण बनते. मला खूप कमी आईस पडतं. नाही गोष्टी रत्नागिरीला खूप अच्छा हा सांग तर ही हाऊस बोट आहे. त्याचं 15,000 रुपये भाडे 24 तास आहे. 24 तासासाठी. एसी रूम आहेत, 2 रूम आहेत एका बोटमध्ये. त्या एका रूममध्ये तुम्ही 5 ते 6 जण राहू शकता आणि जेवण वगैरे सगळं 15,000 मध्ये इन्क्लूड असतं. ओके यात तुम्हाला 2 राऊंड आहेत. एक सकाळच्या वेळी संगमपर्यंत घेऊन जातात आणि संध्याकाळी मग नदीतल्या आतमध्ये 5-6 किलो. ओके त्याच्या वेळेस ही जागेवरती असते. आणि पब्लिक लिमिट काय किती जण राहू शकतात 15,000 जण राहू अशा टाइप मध्ये एक हाऊस बोट असेल शकतात. 2 room आहेत. 2 रूम आहेत एका रूम मध्ये 6 जण याच्या मागच्या या दोन्ही पण MTDCच्या स्कुबा डायव्हिंगच्या बोट आहेत. ओके पर पर्सन 5,000 रुपये भाडे. यांचं वरती काउंटर आहे, तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं स्विमिंग पूल मध्ये. नंतर मग लाईट हाऊस पर्यंत घेऊन जातं स्कुबा डायव्हिंगचं. लाईट हाऊस आता बंद आहे ना आता वारा चालू आहे त्यामुळे बंद आहे. आज चालू आहे. यांचा टायमिंग असतो का काय स्कुबाचा हा टाइम लिमिट असेल का काय म्हणजे यांचा आता काही इव्हिनिंगला कधी नेतात ते हा म्हणजे काळू पाहिजे आपण काळोखाच्या आधी 4-5 ओके पर्यंत नेतो. ओके आता बंद आहे ना सगळं आता बंद आहे ना सगळं आज चालू आहे. आज पण चालू आलं की कालपर्यंत वारा जास्त होता. करायचं स्कुबा नेक्स्ट टाइम आता लेट झाला टाइम. एकदम 100 मीटर वरती अरबी समुद्र आहे आणि हाच अरबी समुद्र आणि ही कर्ली नदी यांचा पुढे जाऊन संगम नदी. हे या पट्ट्यातलं खूप जुनं मंदिर आहे. याच्या आतमध्ये ज्या मूर्त्या आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या त्या एकदम मानवी रूपात आहे आणि याचा गाभारा फक्त एकादशी दिवशी ओपन असतो दर महिन्यात. बाकीच्या वेळेस जर गेलात तर तुम्हाला बाहेरून दर्शन घ्यावं लागतं, आतमध्ये जाते. हा इकडनं पुढे देवबाग गाव सुरू होतं. झूम कैसा होता है? आपल्या डाव्या साईडला इथे हा कर्ली गाव आहे.
त्या नदीच्या नावावरनं त्या गावाला नाव पडलंय कर्ली गाव. ते वस्ती मार्ग भेटलंय. नवी आयलैंड मतलब क्या? अरे वो आइलैंड है. तो ये सुनामी आहे ना, इसके लिए वो अंदर गया गाइस. तो याला बोलतात सुनामी आयलँड. अभी वो पानी का आता भरतीमुळे तो आयलँड पाण्याखाली गेलेला आहे ऑलमोस्ट, त्यामुळे तो दिसत नाहीये. हा आहे सुनामी आयलँड. राहुल्याला काही 2 शब्द बोलायचे तुला या ट्रिप मध्ये आला नाही. राहुल्याला काही 2 शब्द बोलायचे. राहुल जो या आपल्या ट्रिप मध्ये आला नाही. नहीं भाई, बहुत मिस किया उसने. मिस किया उसको. उसको कुछ बोल सकता है क्या ऐसा कि तू रोस्ट करना है? भाई तू ऐसे ही प्लान बना और ऐसे ही कैंसिल कर. क्योंकि हम लोग मजा करेंगे. कैसा लगा रे एक्सपीरियंस? भाई एक नंबर. एक नंबर. तू क्या ही बैठ के था उधर, तूने क्या तो सुना? आराम कर रहा था मैं. ड्राइविंग करनी है ना. इसीलिए इसलिए नेक्स्ट टाइम आएगा तो पार्टनर लेके आ. कमलेश, दोनों कमलेश. कमलेश पेइंग टू कमलेश कमलेश. ही खूप छान होती, खूप छान इन्फॉर्मेशन दिलं बाबा. थँक्स. मजा आली. मजा आली. और भाई 1500 की रेट 1200 में आई को कांटेक्ट करो भाई. नंबर बोलो भाई, यूट्यूब पे डाल दो. त्याचे टी शर्ट इथेच लिहिलंय पण. अरे सॉरी सही आहे. ह्यांचं हे दाखवू ना आपण. एवी थाला स्पोर्ट्स. छान होतं, मजा आली. कमलेश पेडिंग. तो कसला करतोय? चलो फायनली आपली मालवण भटकंती कंप्लीट झाली. जे आपण डिसाईड केलेलं ते झालं. राहुल्याला खूप साऱ्या शिव्या पडल्या आहेत थ्रू आउट द ब्लॉग, पण ते मी टाकणार नाही. तू कसं वाटलं तुला? छान वाटलं. खूप छान होतं. काल आणि दिसतोय. information पण खूप छान दिलं. एक तर ऐकलीस? एक आहे. खोल. The next day. राईट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल आम्ही बोट राईड करून झाल्यानंतर डायरेक्ट साताऱ्याला यायला निघालो निलेश कोकमच्या वेडिंगसाठी. सो त्याच्यामुळे मला ब्लॉग एंड करता नाही जमला काल. सो इतकंच होतं. काल आम्ही पूर्ण मालवण भटकंती केली, ती तुम्हाला बघायला भेटेलच. आम्ही खूप सारे रील्स पण शूट केले, ते माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. टिल देन डू सबस्क्राईब टू माय चॅनल. ऑल्सो मी सगळ्यांचे इंस्टाग्राम ID मेन्शन करेलच काल जे होते. सो डू फॉलो देम ऑल्सो. आता भेटूया डायरेक्ट कोकमच्या लग्नात. मीन्स मी तो ब्लॉग तर बनवणार नाही आहे, डायरेक्ट फोटोज पोस्ट करेल इंस्टाग्रामला. सो इतकंच होतं कोकण भटकंतीच्या ब्लॉगमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.